सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने अनेक वन्य प्राणी पक्षी अन्न पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत। आंबेगाव तालुक्यात बिबटे कोल्हे अन्न पाण्याच्या शोधात दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना दर्शन देत असून मनसर येथील यस कॉर्नर येथे एका काळ्या रंगाचे उदमांजर शेतकऱ्यांच्या गोठ्याजवळ अन्न पाण्याच्या शोधात फिरताना दिसून आले आहे। मनसर यस कॉर्नर गांजाळेमळा येथील भागचंद गांजाळे हे सकाळी 6 वाजता उठले असता त्यांच्या गोठ्याजवळ त्यांना उदमांजर दिसले। त्यांनी उदमांजराला पळवून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्या ठिकाणी अर्धा तास घुटमळत होते व नंतर ते ओढ्याच्या बाजूला झाडाझुडपात निघून गेले। अन्न पाण्याच्या शोधात तसेच गोठ्यात असलेल्या कोंबड्यांच्या आवाजाने ते त्या ठिकाणी आले असावे, असे शेतकरी भागचंद गांजाळे यांनी सांगितले। यापूर्वीही गांजाळे यांच्या गोठ्यात बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता, त्यानंतर आता उदमांजर देखील आले होते। कडक उन्हामुळे डोंगर रानावनातील पानवटे आटले असून वन्य प्राणी मानवी वस्तीकडे अन्न पाण्याच्या शोधात येत आहेत। वन विभागाने ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे त्या ठिकाणी पाणवाटे तयार करून त्यात पाण्याची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे।